महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नांदेड जिल्ह्यातील तामसा तालुक्यात आयोजित ऐतिहासिक तिरंगा रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। यात हजारो नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी सहभाग घेतला। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील तामसा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तामसाच्या इतिहासातील अशा प्रकारच्या या पहिल्याच ऐतिहासिक रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि तरुणांसह हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून देशभक्तीचा अनोखा उत्साह साजरा केला। भाजपचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली अत्यंत उत्साहात संपन्न झाली। ही रॅली सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून सुरुवात झाली। या रॅलीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नवीन बसस्थानक संकुलापर्यंत होता। या ऐतिहासिक रॅलीमध्ये भाजपचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा मंगाराणीताई आंबोलगेकर, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र केसवेकर आणि वर्षाताई बंडाळे यांचा सहभाग होता। सुप्रिया मुनेश्वर, सूर्यकांत हणवते, भास्कर डोईबले, कृषी व्यापारी असोसिएशन के गोविंद जांभेकर, गजानन लाभसेटवार, गोविंद निल्लावार आदी प्रमुख गणमान्य व्यक्ती उपस्थित होते। भारत माता की जयच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले। रॅलीतील प्रत्येक सहभागीच्या हातात तिरंगा ध्वज होता। भारत माता की जय आणि वंदे मातरम यांसारख्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण तामसा शहर निनादून गेले। विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या रॅलीत सहभाग घेतला। या प्रसंगी बोलताना भाजपचे तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा मोहिमेला तामसा येथील नागरिकांनी जो प्रतिसाद दिला आहे ती अत्यंत अभिमानाची बाब आहे। देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण सर्वांनी राष्ट्र निर्मितीसाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे। या रॅलीच्या यशात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। रॅलीच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये भाजपचे सर्कल प्रभारी डॉ. संदीप करंजकर, तालुका सरचिटणीस विशाल परभणकर, देवानंद वानखेडे, ओमी देवार, ममताताई जोशी, बालाजी मेटेवाड आणि दिनेश तवर यांचा समावेश होता। शिवराज बरकड यांच्यासह तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, तालुका हदगाव, देवानंद महाजन। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।